तर आजचा मुद्दा असा आहे की मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, मुद्दा अतिशय स्फोटक आहे आणि मुद्दा ज्याने मागची काही दशकं या देशामध्ये अनेक गोष्टी घडवल्यात। अर्थात मुद्दा आहे राम मंदिराचा। राम मंदिर पूर्णत्वाला जात आहे, अयोध्येमध्ये त्याचं लोकार्पण होत आहे। पण आज अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होत असताना संजय राऊतांनी त्याच्या जस्ट आधी आता एक पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी असं सांगितलं आहे की संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार अयोध्येच्या राम मंदिर लोकार्पणाला उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळणार नाही। आता हे सत्य त्यांना कुठून उमगलं हे तेच जाणो, परंतु अयोध्येच्या राम मंदिराला उद्धव ठाकरेंना निमंत्रण न मिळणं या गोष्टीचं थोडं आश्चर्य वाटायलाही हवं। कारण राम मंदिराच्या निर्माणासाठी ज्या ज्या वेळेला रस्त्यावरती कायद्यानुसार बेकायदा अशा अनेक लढाया लढल्या गेल्या, तेव्हा परिणामांची पर्वा न करता शिवसेना आणि शिवसैनिक रस्त्यावरती लढत होते आणि अंगावरती त्यांच्या केसेसही पडत होत्या। अर्थात ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडली गेली त्यानंतर मीडियामध्ये मलाही चांगलं आठवतं की मीडियामध्ये सगळ्यांच्या समोर येऊन, म्हणजे अर्थातच सगळ्याच पक्षाचे लोक त्यावेळेला स्पष्टपणे समोर येऊन हे सगळं कबूल करायला तयार नव्हते, परंतु बाळासाहेब ठाकरे नावाचा एकच माणूस त्यावेळेला या देशामध्ये उपलब्ध होता की जो रजत शर्मांच्या इंडिया टीव्हीच्या शोमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं की हो, राम मंदिराच्या निर्माणामध्ये आणि बाबरीच्या विध्वंसामध्ये माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे। अर्थात त्यांचं हे वाक्य किती समर्थन करायचं किती नाही हा भाग नंतरचा, परंतु राम मंदिराच्या निर्माणासाठी ज्यांच्या पक्षाने ज्यांच्या लोकांनी अनेक वेळेला खस्ता खाल्ल्या, सगळ्यांसमोर येऊन स्पष्टतेने आपली बाजू मांडली, भूमिका चूक बरोबर हा भाग नंतरचा जरी असला तरीसुद्धा ती अगदी ठामपणे मांडली, अशा बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला आणि सध्याच्या शिवसेनेच्या शिवसेना कार्याध्यक्षाला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंना या राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण आलेलं नाही। अर्थात हे निमंत्रण येऊही शकेल, कारण सर्वसमावेशकता हा या देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे। पण तरीही हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या रामाचा भक्त असलेल्या सगळ्यांनाच पडणारा आहे की राम मंदिराचं निर्माण हे कुणा एकाचं कसं असू शकेल? राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न हे कधी कुणा एकाच्या डोळ्याने कसं पूर्णत्वाला जाऊ शकेल? कणकण में राम शोधायची आपली तयारी असते आणि कणाकणातला राम शोधून 2 वेळचं अन्न गोरगरिबांच्या गळ्यात घालणं हे आपलं काम आहे आणि ते रामाने आपल्याला सांगितलंय। अशा गोष्टी मानणारे आपण आज या रामावरतून कुठल्या चर्चांमध्ये रंगतोय? बघा, अयोध्येमध्ये रामाचा जन्म झाला हे जरी खरं असलं तरी जन्मापासून मृत्यूपर्यंतचे अनेक खेळ या राम मंदिराच्या निर्माणात खेळले गेले। ते कुणी खेळले, कसे खेळले हे मी तुम्हाला सांगायला नको। अर्थात प्रत्येक गोष्ट राजकारणाचा भाग असते हे जरी खरं असलं तरीसुद्धा धर्म ही एक आस्थेची बाजू असते। आस्थेच्या बाजूला भांडवल करून देश पेटवायचा असतो की देश उभा करायचा असतो हे मात्र आपल्याला देश म्हणून ठरवायला लागेल। आपण अजून बऱ्याच गोष्टी शिकायचं बाकी आहे। एक लोकशाही कागदावरची जी आपल्याला आत्तापर्यंत दिसते, या लोकशाहीच्या सगळ्या गोष्टी आपण खरंच अंगीकारलेल्या आहेत का हे सुद्धा आपल्याला स्वतःला विचारायला लागेल। आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या रामाच्या नावावरती आपण हे सगळं आम्हाला नाही, आमच्यासाठी नाही असं सगळं करतोय, त्या रामाला जेव्हा राज्य त्यागायला सांगितलं तर कर्तव्यासाठी राज्य त्यागणारा राम कुठे? आणि आज त्याच रामाच्या जन्मभूमीवरतून श्रेयाची लढाई लढणारे हे राजकारणी कुठे? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की रामाच्या जन्मभूमीच्या सोहळ्याला आपण कुणाच्या आमंत्रणाची तरी का वाट बघायची? कारण राम हा कधीच एकट्याचा नसतो आणि श्रीराम हा सगळ्यांचा असतो। हा संदेश तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय, बोलत आलोय, वाचत आलोय। मग अशा रामाच्या संदेशाला आपण कुणाच्या आमंत्रणाची तरी का वाट बघायची? अर्थात राजकारणासाठी सगळं काही ग्राह्य आणि क्षम्य असेल हे जरी खरं असलं तरीसुद्धा रामाच्या नावाचं राजकारण या देशामध्ये प्रत्येकाला प्रसिद्धी आणि हवं ते मिळवून देतं असा या देशाचा इतिहास आहे। अर्थात घडतंय ते तुमच्या समोर घडतंय आणि जे घडणार आहे ते सुद्धा तुमच्या समोर घडणार आहे। ते किती चांगलं किती वाईट हे ठरवण्याची जबाबदारी तुमची आहे, हे मांडण्याची जबाबदारी आमची आहे, म्हणून तुमच्या समोर मांडतोय। बघूया कुणाला कोणता, कुठे आणि कसा राम मिळतोय। धन्यवाद।